जय शिवराय मित्रांनो, आज आपण एका अशा मेहनतीची आणि जिद्दीची ओळख करून घेणार आहोत जिथे बैल म्हणजे फक्त प्राणी नसून तो कुटुंबाचा अभिमान असतो. कोरेगाव तालुक्यातील किनवी गावात झालेल्या बैलांच्या शर्यतीत फायनलमध्ये 5वा क्रमांक मिळवून आपलं नाव उज्ज्वल करणारा VIP वरदान हा दमदार बैल आणि या बैलामागची मेहनत, काळजी आणि जिद्द जपणारे निसारभाई मुलानी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत. आजच्या या मुलाखतीत आपण जाणून घेणार आहोत VIP वरदानचा प्रवास, त्याचा खुराक, सराव, शर्यतीतील अनुभव आणि या यशामागची खरी मेहनत. नमस्कार. VIP आमचं म्हणजे VIP वरदान दिलावर भाई मुलांनी तात्या ड्रायव्हर मोरूची आणि सीड बँगलोर यांचा स्पीड किंग VIP वरदान. नमस्कार मित्रांनो, आज आपण पांगरी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ह्या पांगरीकरांनी दावण म्हणले की म्हणजे नावातली आणि चालू सीझनची मधली दावण आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की संभाजीनगर एक्सप्रेस देवाभाई, VIP राणा, सोन्या, लाल बादशाह अशी बैल यांच्याकडून घडून म्हणजे आता चालूला पळतात. असंच एक प्रकारचं त्यांचं संभाजीनगरवरून एक वारं म्हणले तरी चालेल, वाऱ्याच्या वाऱ्यानं त्यांच्या दावणीला एक वारं आलेलं आहे. असं वारं म्हणजे VIP वरदान. आणि मित्रांनो तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती असेल की त्या पर्वतीत झालेल्या ब्रह्मा पलवान पर्यटन NJ पाटील कुमटे या किनीच्या मैदानामध्ये गट सुट्टा काढून, सेमी सुट्टा काढून आणि फायनलला 5वा क्रमांक केला. असं आपण त्यांच्यापाशी आलेलो आहेत. या ठिकाणी दिलावर भाई मुलांनी तात्या ड्रायव्हर मोरूच्या आणि सीड बँगलोर यांचा VIP वरदान त्यांच्या आपण आज त्यांना विचारूया की आपण बाबा कशा पद्धतीने पैरा कसा झाला, कुठनं झाला, त्या पद्धतीने आपण त्यांना विचारू. नमस्कार निसारभाई, काय सांगचाल त्या किनीच्या मैदानात तुमचं कसं नियोजन झालं, कुठल्या पद्धतीने नियोजन झालं आणि कोणाचा बैल होता? त्या दिवशी किनवीच्या मैदानाला आमचा आदल्या दिवशीच पायरा झाला. आमचे नियोजनचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे या बैलगाडी क्षेत्रात अखंड महाराष्ट्रात. असे आमच्या अल्ताफभाई मुलानी पांगरी यांनी आदल्या दिवशी नियोजन केलं. म्हणजे आपल्याला वासरू घेऊन जायचं आहे किनवीला. तिथे घेऊन गेल्यावर रितसर आम्ही 3 फेरे पळून 5वा क्रमांक मिळवला. कोणाचा त्या VIP वरदान सोबत कोणाचा पायरा होता, नाव काय त्यांचं? आशुभाई भोसले म्हणून एकसळ यांचा बाजा. ड्रायव्हर कोण होतं गाडी होत्या? त्या गाडीवर होते आमचे हिंद केसरी तात्या ड्रायव्हर मोरूचीकर आणि दुसरे ड्रायव्हर कोण होते अजून? ड्रायव्हर कनेरखेड. काय सांगचाल तुम्ही तात्या ड्रायव्हर बद्दल, काय सांगचाल? काय नाही, तात्या ड्रायव्हरांचा खूप मोठा संघर्ष होता की आपण कुठंतरी फायनलला राहावं. आणि त्यांनी जसं गाडी हाणते तसं आपलं आणल्यापासून VIP वरदान क्वार्टर फायनलला कायम गुलालातच आहे. आता इथून पुढं कुठल्या पायऱ्यात पळताना दिसेल प्रेक्षकांना? म्हणजे आज शौकीन असतील, VIP वरदान शौकीन असतील किंवा देवाबाई फॅन्स क्लब असेल, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की बाबा इथून पुढं VIP वरदान कोणाच्या पायऱ्यात किंवा कोणाच्या गाड्यात पळताना दिसेल? आता आमच्या इथून पुढं वरदान जे आहे VIP वरदान हा चांगल्याच पायऱ्यात पळताना दिसेल. पण त्याचं नियोजन जे असतं हे सगळं आमच्या अल्ताफभाई मुलांनी आणि शेठ मुलांनी बँगलोर या दोघांच्याकडे असतं. मला फक्त सांगते अमक्या मैदानाला बैल घेऊन जावा, तिथं बैल घेऊन जायचं काम आमचं हे. आणि तात्या ड्रायव्हर मोरूची ही यांचा मोठा संघर्ष आहे आमच्या सगळ्याच बैलांबद्दल. आमचं लक्ष 33 असेल, VIP वरदान असेल, बादल असेल, बादल 1252 हे सगळी बैल त्यांच्या नियोजनात पळते. ती सगळ्यात मोठा संघर्ष तात्या ड्रायव्हरांचा आहे. आता नमस्कार दिलावरबाई, नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल तुम्ही की कुठल्या पद्धतीने तो म्हणजे गुलाल तुम्ही केला त्या किनीच्या मैदानामध्ये आणि तुमचा काय विषय असेल की बाबा इथून पुढं कुठल्या पायऱ्यात दिसावं, इथून पुढं म्हणजे कोणाच्या गळ्यात दिसेल बैल? बादल 1252 बोलताला आता तुमचं. मित्रांनो आपण बघताय की VIP जे वरदान आहे, VIP वरदान संघर्ष म्हणजे एक प्रकार त्यांचा संघर्ष संपलेला आहे. आणि इथून पुढं मित्रांनो तो चांगलाच चांगल्या पायऱ्यात दिसेल. पहिल्यांदाच दुसरा झाल्यानंतर त्यानं पहिल्यांदाच चांगल्या पद्धतीने त्यानं म्हणजे पळ त्याचा दाखवला त्यानं.
आणि इथून पुढे मी चांगल्या पायऱ्यात दिसेल. आणि शेठ नमस्ते, काय सांगचाल तुम्ही, कसं कसं तुमचं मैदान असल्यानंतर तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमचं पायरा बघणे, लॉट चिट्ट्या टाकणे कसे कुठल्या पद्धतीचं असतं तुमचं तेवढं सांगा. काय आता नियोजन ज्या मैदानात होईल त्या मैदानात व्यवस्थित नियोजन करून काढतो मैदानात. बघू शकता तुम्ही मित्रांनो, हाच तो VIP वरदान ज्याने कमी काळात आणि कमी दिवसात ह्याची खरेदी संभाजीनगरवरून झालेली आहे आणि महिनाभर एका महिन्याच्या आत त्यानं चांगल्या पद्धतीनं आणल्यापासून गुलालात आहे. आणि अशा पद्धतीने की आता इथून पुढे चांगल्या पायऱ्यात तो तुम्हाला पळताना दिसेल, लवकरच तुम्हाला चांगल्या पायऱ्यात पळताना दिसेल. निसारबाई काय सांगचाल अजून त्या पद्धतीनं की बाबा इथून पुढं चांगल्या नियोजनात आणि चांगल्या ह्याच्यात कसं काय नियोजन तुमचं आता इथून पुढं? तर इथून पुढचं काय जे काही नियोजन असेल ते आमचे बादलचे मालक छोटूबाई मुलांनी आणि शेठ मुलांनी, तात्या ड्रायव्हर मोरुचीकर, अजिंबा या मुलांनी ही करतील ते नियोजन इथून पुढे VIP वरदान पळेल आमचं. निसार भाई, तुमच्या बैलाचं नाव VIP वरदान असं ठेवण्यामागचं कारण काय? VIP वरदान ही आमची पहिल्यापासून इच्छा होती या नावानं आपला बैल पळावा, म्हणून आमचं ते आता सांडू मिस्त्रीचा VIP राणा बी पळतो, त्याच पद्धतीने हे बी बैल पळायला लागला म्हणून ह्याचं नाव आम्ही VIP वरदान म्हणून ठेवलं. निसार भाई, हा बैल तुम्हाला कधी आणि कसा मिळाला, तुम्ही कुठून घेतला काय? हा बैल मी संभाजीनगरवरून घेतला, इरफान सांडू मिस्त्री म्हणून त्यांच्याकडून. तर हा बैल मी पाहिला नाही काय नाही, नुसता एका व्हिडिओवर हा बैल मी इकडे मागवून घेतला. VIPच्या जो तुमचा बैल आहे VIP वरदान, त्याच्यामधला असा कोणता गुण आहे जो तुम्हाला सर्वात जास्त आवडतो? त्याचा जो पळ आहे, त्याची जी धावण्याची जी पद्धत आहे, चाली, ती बघितल्यानंतरच लक्षात येत. आणि या बैलांमध्ये तुम्हाला इतर बैलांपेक्षा असं वेगळं काय वाटतं? या बैलाबद्दल एकच वेगळं असं वाटतं की आपला हा बैल कसलाही त्याच्या जोडीत बैल टाका तुम्ही त्याला सरळच घेऊन जाणार. म्हणजे आज त्या आदत वयात असून म्हणजे आता दुसरा झाला तरी पण त्याची म्हणजे जी एक सवय आहे, त्याचं गुणधर्म आहेत, कसलाही बैल टाकला तरी त्याला ते आत ओढूनच घेऊन जाणार खेळावर. आता झालेल्या कोरेगाव तालुक्यातील किनवी गावात झालेल्या बैलांच्या शर्यतीत त्यात तुमचा अनुभव कसा होता? त्यात आम्हाला गटाला बी चांगल्याच गाड्या होत्या. पहिल्या गटात आम्ही पळलो, तिथं गट बी चांगल्या फरकानं काढला. सिमी बी आम्ही पहिल्या सीमीतच पळलो. सीमेला बी आम्हाला चांगल्या गाड्या होत्या सीमीमध्ये, तरी बी आम्ही चांगल्या गाड्या मारून सीमी पास झालो. दिलवर भाई, तुमच्या वरदाननी फायनलमध्ये 5वा क्रमांक मिळवला, त्याबद्दल तुमची भावना काय आहे? आमची भावना आहे की आमची इच्छा पूर्ण झाली. लय दिवस आम्ही भोगत होतो, संघर्ष झाला आमचा, बऱ्यापैकी झाला. आणि ह्यात आम्हाला इतका आनंद झालाय, भरपूर आनंद झाला. आता पुढील शर्यतीसाठी तुमचं काय वेगळं नियोजन आहे का अजून? जी टॉपची बैल असतील त्या संघातच बैल पळवायचा, हलक्या बैला संघ पळवायचाच नाही आता, ही इच्छा आहे आमची. आणि दुसरा प्रश्न असा की तुमचा जो VIP वरदान आहे त्याचा रोजचा खुराक काय असतो? त्याला रोजचं दूध असतं एक 7-8 लिटर एका टायमाला. बदाम आहेत, तूप आहे, निवेदन आणि पैलवान कट्टा आहे, खिलार कट्टा आहे, 5-6 प्रकारचे त्याला उडीद डाळ आहे, मक्काचा बारडा, हे आम्ही आपलं 5-6 प्रकारचं त्याला खाद्य आहे रोजचं. आणि शर्यतीच्या आधी खुराकात काय तुम्ही बदल करता का? काय सुद्धा नाही. त्या दिवशी खुराक देतच नाही आम्ही. ज्या दिवशी पळायला जायचं त्या दिवशी दूध देत नाही, खुराक देत नाही, उपाशीच नेतो त्याला. संध्याकाळी काय खाईल तेवढंच. तुमचा बैल निरोगी राहण्यासाठी, त्याच्या आरोग्यासाठी तुम्ही कोणती कोणती काळजी घेता? तर त्याला गरम पाण्यानं धुतो आम्ही 1-2 दिवसाला, परत शॅम्पू लावून धुतो, आणि खाली घाणी कसलीही त्याच्या नसते.
तुमच्या VIP वर्धनचा रोजचा सरावाचा वेळ किती आहे? किती वेळ तुम्ही त्याचा सराव करून घेता? आणि 10-15 मिनिटं रोज आम्ही त्याला चालवतो. हां चालवतो निर्बळ आम्ही एका खुट्टीनं बांधतो त्याला करायसाठी, एका रशीवरच. त्याच्या सरावासाठी कुठलं खास मैदान आहे का? आम्ही त्याचं फेरं काढायला नेतो आम्ही. सोन्या 50-50 फाट्या आहे दहिवडीमध्ये, 1200 फूट पल्ला आहे. त्याच्यावर 2-4 दिवसाला आम्ही पळवून आणतो तिथनं फेरा काढून. आता तसं बघायला गेलं तर तुमच्या VIP वर्धनच्या यशामागं खरं म्हणजे सर्वात मोठा जे पाठिंबा असतो ते कोणाचा आहे? अल्ताफभाई नियोजनचा बादशाह, हां अल्ताफभाईचाच पाठिंबा आहे आम्हाला. आणि ही नाद आम्हाला अल्ताफभाईनंच लावला. आम्हाला शिर्डी पाळायचं माहिती नव्हतं, पण अल्ताफभाईनं आम्हाला बैल घ्या म्हणले. अल्ताफभाई जरा तुम्ही बोलाल का? सांगा बैलाबद्दल माहिती. काय बैलाबद्दल माहिती, जशी आता तुम्हाला माहिती आहे, गेल्या 6 महिन्यापूर्वी जी दावण आमची होती देवाबाई, VIP राणा, रुद्रा, लक्षा 33 आणि त्याच्या बादल, त्याच्यानंतर मग आम्ही लक्ष आमच्यापाशी ठेवून घेतला. आणि देवाही नंतर जरा आजारी असल्यामुळे तिथे संभाजीनगरला पाठवला. आणि लक्षान बादल आम्ही चर्चेत राहिलो. जरा जरा कुठं म्हणजे जरा थोडा आजारी पडला. मग आमचं नाव बादल, आमच्या बादल 1252 बादलनं आमचं नाव राखलं. आणि त्याच्यानंतर बादलच्या माघारी म्हणाय गेलं तर मग वरदान बऱ्यापैकी नाव आता चर्चेत ठेवले. आणि जाईल त्या जसा काढलाय, जसा त्याला आणलाय, आता या आणून झाले 2 महिने. जसा आणला तेव्हा आदत होता तो. आणि पहिलं मैदान आम्ही केलं ह्याचं पंधऱ्यात मैदान केलं. तिथं गट काढला, सेमीला जरा कड लागल्यामुळे कळायचं त्याला काय अडचण नाही, फुल पब्लिकचा आहे तो. पण बाजूला जो बैल होता जरा फाटी निकाल येण्यात आणि बैल पडण्यात ड्रायव्हर पडला. त्याच्यानंतर 15 झाले की परत आम्ही दुसरं मैदान केलं ह्याला तुमच्या बरडला बी आम्ही क्वार्टर फायनलला राहिलो. चालू वर्षात 1 तारखेला बरडला. तिथून पुढे आम्हाला जी गुलाल भेटायला लागला. तिथून आम्ही बरड झाले की पेडगावला पडलो. पेडगावात बी आम्ही क्वार्टर फायनल राहिलो. म्हणजे क्वार्टर फायनलचा विषय पण निकालात तिथं आम्ही परत निकाल घेतला तिथं. आणि त्याच्यानंतर तिथं बी राहिलो आम्ही. आणि त्याच्यानंतर तिथून जरा दात पाडला, नंतर आराम दिला आणि त्याला 15 दिवस 15 दिवस दुसरा झाला तेव्हा पेडगाव. नंतर दुसऱ्याला 15 दिवस आराम दिला आणि डायरेक्ट किनीला मैदान काढलं. पहिलंच मैदान NJ पाटील कुमटे त्यांच्या मैदानात आम्ही काढलं. तिथं मग तिथं आम्ही गुलालात राहिलो. 5वा पंचम क्रमांक आला तिथं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथून पुढं, आणि लवकरच तुम्हाला चांगल्या पायऱ्यात पळताना दिसेल. आता त्याच्या बऱ्यापैकी म्हणजे आणल्यापासून त्यानं चांगलं बऱ्यापैकी त्याची कामगिरी आहे. आणि इथून पुढं तुम्हाला लवकरच चांगल्या पायऱ्यात पळताना दिसेल. धन्यवाद.